नमस्कार मित्रांनो, तुम्ही सुद्धा कोकण कोस्टल बाईक राईड प्लॅन करत असाल तर ही रील आत्ताच सेव्ह करा, कारण मी यामध्ये सगळे लोकेशन्स आणि डिटेल्स सांगणार आहे. पहाटे 5 वाजता पुण्यातून निघून तामिनी घाटातून माणगाव मार्गे श्रीवर्धनला यायचं आणि श्रीवर्धनचा बीच एन्जॉय करायचा. सकाळी सकाळी बीचवर गर्दी कमी असते, त्यामुळे हा सुंदर बीच तुम्ही एन्जॉय करू शकता. इथं काहीच गर्दी नसते. बीच एन्जॉय करून झाल्यावर इथं असलेलं बाळाजी विश्वनाथ पेशव्यांचं स्मारक बघायचं आणि हरिहरेश्वरला यायचं. इथं आल्यावर या मंदिरात मुख्य मंदिर हे काळभैरवनाथाचं आहे आणि त्याच्याच शेजारी दुसरं मंदिर हे हरिहरेश्वरचं आहे. दर्शन घ्यायचं आणि इथून 4 किलोमीटरवर ही बागमांडला फेरीबोट आहे. इथून जायचं अंजर्ले बीचकडं. इथं तुम्ही ब्लॅक रॉक पॉईंट बघू शकता आणि शेजारीच कड्यावरचं गणपतीचं मंदिर आहे. गणपतीचं पहिलं पाऊल इथं पडलं होतं, त्यामुळे याला कड्यावरचा गणपती म्हणतात. हे मंदिर खूप छान आहे. मंदिर बघून झाल्यावर या हर्णे बंदराजवळ असलेला सुवर्णदुर्ग किल्ला बघायला जावा. समुद्रातील शिवाजी नावाने ओळखला जाणारा कान्होजांगरांचा हा तळ. हा किल्ला समुद्राच्या कडेला आहे. इथून दिसणारा सनसेट हा माझ्या आयुष्यातला सगळ्यात भारी सनसेट होता. आणि माझा पहिला मुक्काम हा दापोलीतल्या या घरी होता. तुम्ही जर सोलो रायडर असाल तर 500 ते 700 रुपयामध्ये तुम्हाला स्टे मिळून जातील. दुसऱ्या दिवशी दापोलीतून दाभोळकडे जाताना तुम्हाला बुरुंडीमध्ये ही भगवान परशुरामांची मूर्ती आणि तसंच पुढे या सुपारीच्या बागा सुद्धा दिसतील. ते बघत तुम्ही दाभोळच्या खाडीजवळ यायचं. इथून फेरीबोट पकडायची आणि सरळ यायचं तर हा गोपाळगड किल्ला बघायला. हा किल्ला सुद्धा समुद्राच्या कडेला आहे. हा किल्ला तुम्ही नक्कीच बघायला पाहिजे. आणि दुपारी जेवायला गुहागरमध्ये या जोगाजीकडे यायचं, जेवण करायचं आणि जवळच वेळणेश्वर मंदिर आहे, दर्शन घ्यायचं आणि त्याच्याच शेजारी वेळणेश्वर बीचवर मस्त एन्जॉय करायचा. त्यानंतर पुढं जयगडच्या खाडीतून ही फेरीबोट पकडायची आणि डायरेक्ट यायचं हा जयगड किल्ला बघायला. 13व्या शतकातल्या शिलाहार काळखंडात बांधलेला हा किल्ला आज पण एकदम उत्तम स्थितीमध्ये आहे. इथून दिसणारा समुद्राचा नजारा तो तर नेक्स्ट लेवलचा आहे. आणि त्याच्याच शेजारी आहे हे जयगडचा लाईट हाऊस. तुम्हाला जर बेस्ट सनसेट बघायचा असेल तर जयगडच्या लाईट हाऊसपेक्षा भारी ठिकाण तुम्हाला भेटणार नाही. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशीचा गणपतीपुळ्यातला मुक्काम या घरी करू शकता. त्यानंतर लवकर उठायचं आणि यायचं गणपतीच्या दर्शनाला. सकाळी गर्दी नसते, त्याच्यामुळे दर्शन खूप छान होतं. आणि त्याच्याच समोरचा बघायचा हा गणपतीपुळ्याचा बीच, तो एन्जॉय करायचा आणि त्यानंतर जायचं प्राचीन कोकण बघायला. 500 वर्षापूर्वीची कोकणी माणसं कशी राहायची हे इथं दाखवलेलं आहे. त्याच्यामुळे कोकणात आल्यानंतर हे ठिकाण तुमच्या बकेट लिस्टमध्ये नक्कीच पाहिजे. पुढे गणपतीपुळेवरून रत्नागिरीला जाताना तुम्ही पोहोचता या आयकॉनिक आरेवारी बीचला. इथला शांत समुद्रकिनारा एन्जॉय करायचा, इथली रॅपलिंग बघायची आणि त्यानंतर पोहोचायचं रत्नागिरीतल्या या रत्नदुर्ग किल्ल्यावर. किल्ल्यावर असलेल्या भगवती मातेचं दर्शन घ्यायचं आणि हा समुद्राचा सुंदर व्ह्यू एन्जॉय करायचा. इथून जवळच रत्नागिरीच्या मिरे बीचवर अडकलेलं स्टार बसरा शिप हे तर पूर्णपणे हटवले आता. पण इथं असणाऱ्या या नारळाच्या बागा तुम्हाला पूर्ण कोकण ट्रिपमध्ये कुठंच बघायला भेटणार नाहीत, एवढ्या भारी आहेत. आणि रत्नागिरीवरून पुण्याला येताना संगमेश्वरचा सरदेसाई वाडा मात्र नक्की बघा, कारण हा तोच वाडा आहे ज्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांना कैद केलं होतं. संभाजी महाराजांच्या शेवटच्या क्षणांचा साक्षीदार असलेला हा वाडा तुम्ही नक्कीच बघा. आणि पुढचा मुक्काम तुम्ही चिपळूणमध्ये करू शकता. चिपळूणमध्ये ब्रह्मा, विष्णू, महेश यांचं एकत्रित स्थान असलेला भारतातलं एकमेव पुरातन मंदिर म्हणजे हे परशुराम मंदिर. जर तुम्ही चिपळूणमध्ये आलात तर कोकण निर्माते भगवान परशुराम यांचं मंदिर खरंच बघण्यासारखं आहे. आणि चिपळूणमधलं दुसरं बघण्यासारखं ठिकाण म्हणजे हा गोवळकोट किल्ला. वशिष्ठी नदीच्या किनाऱ्यावर वसलेला हा किल्ला मराठे, सिद्धी आणि पेशवे यांच्या खूप साऱ्या लढाईंचा साक्षीदार आहे. किल्ल्याच्या वरपर्यंत तुम्ही आरामात गाडीने जाऊ शकता. तर मित्रांनो, चिपळूणमधून महाड मार्गे ताम्हिणी घाटातून परत तुम्ही पुण्याला येऊ शकता. तर मित्रांनो, अशी होती माझी कोकण कोस्टल बाईक राईड. यामध्ये मला स्टेचा खर्च 2,000, खाण्याचा खर्च 2,000 आणि पेट्रोलचा खर्च 2,000 असे मिळून टोटल 6,000 रुपये खर्च झाला. आणि मित्रांनो, तुम्हाला जर खरंच फिरायची इच्छा असेल तर मॅटर नाही करत की तुमच्याकडे गाडी कोणती आहे. मी तर ही बर्गमॅन घेऊन गेलो होतो. माझी रनिंग 850 किलोमीटर झाली. मला याच्यामध्ये चार्जिंग सॉकेट पण आहे गाडीमध्ये, मध्ये बॅग ठेवायला जागा पण आहे आणि डिक्की पण आहे ज्याच्यात मी सामान ठेवू शकतो. मला ही गाडी कम्फर्टेबल आहे म्हणून मी ही घेऊन गेलो. तुम्हाला जी गाडी कम्फर्टेबल असेल ती घेऊन जावा. जरुरी नाही की तुमच्याकडे रायडिंगचीच गाडी असायला पाहिजे. तुमची फक्त इच्छाशक्ती पाहिजे. बाकी तुमची गाडी कोणती आहे काही मॅटर करत नाही. त्याच्यामुळे तुमच्याकडे जी गाडी असेल ती घ्या आणि बिंदास तुम्ही फिरा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा.